हॅलो, नमस्कार. तर मागच्या व्हिडिओमध्ये तिळगुळाचे लाडू शेअर केले होते, की तिळाचे लाडू मी कसे बनवले आणि तुम्हा सगळ्यांना ते खूप आवडले. त्याबद्दल थँक यू सो मच. आणि सगळ्यांचं होतं, की चिक्की कशी करते? तर ॲक्च्युली चिक्कीचा ना YouTubeवर व्हिडिओ आहे किंवा ह्याच्या आधीसुद्धा मी रील्स टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर. पण तरी म्हटलं, की यावेळेस एक शॉर्ट केली होती रेकॉर्ड, तर ती तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू. सेम चिक्कीचा गूळ छान किसून घ्यायचा आणि तीळ अगदी खमंग तडतड उडेपर्यंत छान भाजून घ्यायची आहे मध्यम आचेवर. तीळ भाजून झाली, की ती बाजूला ठेवायची आणि एका पॅनमध्ये थोडंसं तूप घेऊन छान चिक्कीचा गूळ वितळायला ठेवायचा. छोट्या आचेवरच गुळाचा पाक चांगला होऊ द्यायचा आणि मग ज्यावर तुम्ही चिक्की लाटणार आहात ना, त्याला पहिलेच तूप लावून घ्यायचं. लाटणं पोळपाट असेल किंवा मग फॉईल पेपर असेल किंवा वॅक्स पेपर असेल, जे काही. आणि कारण की ही प्रोसेस थोडी फास्ट करावी लागते. एकदा का गुळाचा पाक छान शिजला ना, की त्यामध्ये तीळ पटकन टाकायचे, छान एकत्रित करून घ्यायचं आणि ज्यावर तुम्हाला तिळाची चिक्की लाटायची आहे, त्यावर ते टाकून घ्यायचं. गरम गरमच असताना ती पटपट लाटायची आहे. लाटण्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं असल्यामुळे चिटकत नाही. थोडंसं चिटकल्यासारखं वाटतं, पण एकदम पटकन ते थंडही होऊन जातं. त्यामुळे अगदी फास्ट पातळ तुम्हाला जशी हवी आहे तशी लाटून घ्यायची. इथे माझी करताना सुद्धा थोडीशी घाई झाली होती, कारण की मी ह्याआधी ऑलरेडी तिळाचे भरपूर लाडू केले होते आणि मला अगदी थोडीशी चिक्की करायची होती. तर माझी पोळी लाटून झाली आणि थोड्याशा छान चौकोनी आकाराच्या जाडसर चिक्की यावेळेस मी केलेल्या आहेत. मला पातळसुद्धा चिक्की करता येते. YouTubeवर तुम्ही नक्की व्हिडिओ चेक करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि इथे छान मस्त चौकोनी तिळाची वडी किंवा तिळाची चिक्की छान तयार झालेली आहे. आणि थंडीमध्ये तीळ, गूळ हे आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असतात. त्यामुळे नक्की तिळाची चिक्की करा. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड